ओके, आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे? ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ पॅरल अँड द अँटी पॅरल वेक्टर्स पाहिलेलं आहे. आता समजा मला वेक्टर या पद्धतीने दिले असतील, लेट अस कन्सिडर दिस द वेक्टर ए अँड दिस इज द सेकंड वेक्टर बी. ओके, ठीक आहे. ह्या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम आहे का? अलॉंग द सेम लाईन डायरेक्ट करत आहेत का? नाही आहे. किंवा अपोजिट डायरेक्शनला डायरेक्ट करत आहेत का? नाही. मग वेक्टर पॅरल आहेत का? नाही आहे. किंवा अँटी पॅरल आहेत का? नाही. मग या अशा पद्धतीचे वेक्टर असतील, त्या दोन वेक्टरमध्ये एक पर्टिक्युलर अँगल असेल, तर त्या वेक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन एक्झॅक्टली कशा पद्धतीने केलं जातं त्यासाठीचे आपल्याला लॉ स्टडी करायचे आहेत. ओके, तर त्यातला आपण पहिला लॉ या ठिकाणी स्टडी करूयात. तो आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन जो आपण लॉ पाहणार आहोत तो कुठला लॉ या ठिकाणी? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. Triangle law of vector addition. So vector A and the vector B are the given vectors and these two vectors are of the same types. दोन्ही वेक्टर कसे येतं? सेम टाईप्सचे आहेत. आपल्याला तुम्हाला दोन वेक्टरचा सेम टाईपचा मिनिंग समजले असेल. ओके, आता दोन वेक्टरची आपल्याला काय करायचे आहे? ॲडिशन करायचे आहे. मग या दोन वेक्टरची ॲडिशन करत असताना आपण काय केलं बघा. हा वेक्टर ए आपण ॲज इट इज ठेवलेला आहे. वेक्टर ए मध्ये आपण कुठलाही चेंज केलेला नाही आहे. समजा हा वेक्टर ए असेल. ओके, आता काय केलं मी, हा जो वेक्टर बी आहे याला या पद्धतीने शिफ्ट करून या प्लेसला ठेवलं. आपण वेक्टरला कुठेही शिफ्ट करू शकतो विदाउट चेंजिंग देअर मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन. त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड आपण चेंज केली नाही तर आपण वेक्टरला कुठेही शिफ्ट करू शकतो. फिजिक्समध्ये आपण जर पाहायला गेलं तर वेक्टरला आपण कुठेही या ठिकाणी शिफ्ट करू शकतो. म्हणजे समजा आपला असा वेक्टर आहे, म्हणजे मॅग्नेट डायरेक्शन जर चेंज केलं नाही, याला मी उचलून समजा इथं ठेवला, आपण शिफ्ट केला. मी जर त्याला असं लिहिला, हा वेक्टर बी लिहिला असा, तर हा वेक्टर चेंज झाला आता. म्हणजे तो आपला वेक्टर बी राहिलेला नाही. डायरेक्शन चेंज झाल्यानंतर वेक्टर देखील काय होतो? चेंज होतो. म्हणजे वेक्टर बी जो आहे मी काय केलं, याला इथून शिफ्ट करून या प्लेसला ठेवलं. आता आपल्याला माहिती आहे हा जो आहे वेक्टर एचा कुठला पॉईंट आहे? टेल पॉईंट आहे. आणि वेक्टर बीचा कुठला पॉईंट आहे? हा हेड पॉईंट आहे. मी जस्ट वेक्टर हा बीला उचलला आणि वेक्टर बीला या पद्धतीने प्लेस केलं तर मला वेक्टर बी या पद्धतीने मिळेल. डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड दोघांची कशी ठेवली? आपण सेम ठेवलेली आहे. इथला वेक्टर बी उचलला इथं ठेवलेला म्हणजे या पद्धतीने तुम्हाला दिसेल तो. ओके, म्हणजे ज्या प्लेसला वेक्टर एचा एंड झालेला आहे तिथून आपण दुसरा वेक्टर स्टार्ट केला, याला म्हणायचं ऑर्डर ऑफ वेक्टर म्हणायचं. ओके, ऑर्डर ऑफ वेक्टर. तर या केसमध्ये दोन वेक्टर्स कसे आहेत? सेम टाइप्स वेक्टर आहेत. दिस टू वेक्टर्स आर ऑफ द सेम टाइप्स ऑफ वेक्टर. ओके, अँड दिस टू वेक्टर्स आर द टू ॲडजस्टंट साइड्स ऑफ द ट्रायंगल. ह्या ट्रायंगलच्या दोन काय आहेत? ॲडजस्टंट साइड्स आहेत. ओके, कारण ट्रायंगलच्या दोन साइड्स आहेत. कारण ट्रायंगल थोडं किती साइड्स असतात? 3 साइड्स असतात. ओके, तर ट्रायंगलच्या कुठल्या साइड्स आहेत? या 2 साइड्स आहेत. ओके, तर या पद्धतीने आपण काय काय केलं या ठिकाणी मी लिहितो या ठिकाणी. दिस टू वेक्टर्स, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप्स, हे दोन वेक्टर कसे असले पाहिजेत? सेम टाइप्सचे असले पाहिजेत. आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे दोन्ही वेक्टरला लेंथ असते लाईनची, ती काय रिप्रेझेंट करतं? मॅग्निट्यूड. अँड दिस ॲरो हेड रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ द वेक्टर. म्हणजे दोन्ही वेक्टरला काय काय आहेत? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आहेत. इफ दिस टू वेक्टर्स ऑफ द सेम टाइप्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ ट्रायंगल. या ट्रायंगलच्या काय झाल्या? 2 साइड्स झाल्या. बाय द टू साइड्स ऑफ ट्रायंगल. ओके, या ट्रायंगलच्या 2 साइड झाल्या. टेकन इन ऑर्डर, हे इम्पॉर्टंट आहे. टेकन इन ऑर्डरचा मिनिंग काय असतं बघा? ज्या ठिकाणी तुमचा पहिला वेक्टरचा एंड झालेला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्या वेक्टरचा हेड आहे
तिथून जर सेकंड वेक्टरचा टेल स्टार्ट करत असेल तर याला काय म्हटलं जातं, ऑर्डर म्हटलं जातं. म्हणजे समजा तुमचा असं जर असता, हा वेक्टर ए असं असता आणि इथून जर तुमचा वेक्टर बी स्टार्ट करत असता, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा वेक्टर ए संपलेला आहे तिथून दुसरा वेक्टर स्टार्ट झालाय का, नाही आहे, मग याला आपण ऑर्डर म्हणू शकत नाहीये. तर ऑर्डर कशाला म्हणायचं, ज्या ठिकाणी तुमचा वेक्टर ए एंड झालेला आहे तिथून जर वेक्टर बी स्टार्ट करत असेल तर याला काय म्हटलं आपण, ऑर्डर म्हटलं. ओके, तर त्या दोन वेक्टर म्हणजे ट्रायंगलच्या दोन साइड्स आहेत आणि त्यांना आपण कसं घेतलेलं आहे, ऑर्डरमध्ये घेतलेलं आहे. ओके ठीक आहे, या दोन वेक्टरची आपण स्टोरी सांगितलेली आहे. ओके ठीक आहे, या दोन वेक्टरची स्टोरी सांगितल्यानंतर आपल्याला त्यांच्या रिझल्टंट वेक्टर विषयी बोलायचं आता. देन द रिझल्टंट वेक्टर देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड in magnitude and direction. तर रिझल्टंट देखील काय रिप्रेझेंट करतो, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन रिप्रेझेंट करतो. देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलची काय असतं, थर्ड साइड असते, बाय द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. ओके, तर ट्रायंगलची तिसरी साइड म्हणजे काय असतो, तो रिझल्टंट वेक्टर असतो. ओके ठीक आहे, ड्रॉन from starting point of first vector. तो कुठून ड्रॉ करायचा, पहिल्या वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे म्हणजे इथून तो स्टार्ट करायचा. ओके, तो तिथून ड्रॉन करायचा टू द एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टरच्या एंड पॉइंट ड्रॉ करायचा. ओके, काय सांगतो बघा, परत येतं बघा ठिकाणी दोन वेक्टर्स दिलेले आहेत. ओके, इफ टू वेक्टर्स ऑफ द सेम टाइप्स, दोन्ही वेक्टर कसे असले पाहिजे, सेम टाइपचे. तुम्हाला सेम टाइपचा मिनिंग समजला असेल. हा व्हेलॉसिटी असेल तर हा देखील कुठला व्हेलॉसिटी आहे, हा फोर्स असेल तर हा देखील कुठला आहे, फोर्स वेक्टर आहे, हा डिस्प्लेसमेंट असेल तर हा देखील कुठला आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. त्याला आपण सेम टाइपचे वेक्टर्स म्हणतो. सेम टाइप्स ऑफ वेक्टर म्हणजे हा व्हेलॉसिटी आणि हा डिस्प्लेसमेंट चालेल का, तो डिफरंट टाइपचे वेक्टर झाले. हे सेम टाइपच्या वेक्टरचे आपण फक्त ऍडिशन करू शकतोय. ओके, टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड डायरेक्शन. याला काय असतं, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असतं. बाय द टू साइड्स ऑफ ट्रायंगल, ह्या ट्रायंगलचे काय आहेत, दोन साइड्स आहेत. टेकन इन अ ऑर्डर, हे ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. ऑर्डरचा मिनिंग काय असतो, ओके, ज्या ठिकाणी फर्स्ट वेक्टरचा एंड झाला तिथून आपण सेकंड वेक्टर स्टार्ट केलेला आहे. म्हणजे ज्या प्लेसला फर्स्ट वेक्टरचा हेड आहे तिथून सेकंड वेक्टरचा काय स्टार्ट झाला, टेल स्टार्ट झाला, याला काय म्हटलं आपण, ऑर्डर म्हटलं. टेकन इन अ ऑर्डर. ओके ठीक आहे, या दोन वेक्टरची आपण स्टोरी सांगितलं. आता त्यांच्या रिझल्टंट विषयी बोलूयात आपण. या दोन वेक्टरचा रिझल्टंट काढतोय म्हणजे दोन वेक्टरची आपण काय करतोय, ऍडिशन करत आहोत. बायजिंग द ट्रायंगल लॉ, देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड डायरेक्शन. रिझल्टंट देखील कसा रिप्रेझेंट केला जातो, त्याला देखील एक मॅग्निट्यूड डायरेक्शन असते. ओके ठीक आहे, आणि ती ट्रायंगलची काय असते, थर्ड साइड असते. म्हणजे ट्रायंगलची ही तिसरी साइड म्हणजे काय असतो, तो रिझल्टंट असतो. ओके ठीक आहे, पण रिझल्टंट जो वेक्टर मिळतो त्याला एक डायरेक्शन असते. मग त्याची डायरेक्शन एक्झॅक्टली कुठे दाखवायची, तर डायरेक्शन विषयी बोलतोय. ड्रॉन फ्रॉम द, तो कुठून ड्रॉ करायचा, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टरच्या एंड पॉइंट पर्यंत, म्हणजे आपल्याला हा रिझल्टंट वेक्टर मिळाला. ओके, सो दिस रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू द वेक्टर ए प्लस वेक्टर बी. हा वेक्टर सम आहे, बरोबर आहे की नाही. हा काय मिळाला आपल्याला, वेक्टर सम मिळाला. म्हणजे ह्या वेक्टर ए आणि वेक्टर बी ची आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, ऍडिशन केलेलं आहे. बायजिंग द ट्रायंगल ऑफ ऍडिशन. कारण या तीन वेक्टरचा मिळून काय तयार झाला, एक ट्रायंगल तयार झालेला आहे. म्हणून याला आपण काय म्हणतोय, ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन म्हटलेलं आहे. ओके, वेक्टर आर इज इक्वल टू द वेक्टर ए प्लस वेक्टर बी. ओके, काय सांगतो ट्रायंगल लॉ, इफ these two vectors of the same types are represented in magnitude and direction by the two sides of the triangle. ह्या ट्रायंगलच्या काय दोन साइड्स आहेत अँड टेकन इन ऑर्डर. ते ऑर्डरमध्ये असतील तरच आपण ट्रायंगल लॉ अप्लाय करू शकतोय. ऑलवेज कशामध्ये असले पाहिजे, ते ऑर्डरमध्ये असले पाहिजे. देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलची काय असते, ते थर्ड साइड असते. drawn from the starting point of the first vector to the end point of the second vector. So this is the resultant vector. तो काय मिळाला आपल्याला, रिझल्टंट वेक्टर मिळाला. ओके, आय होप तुम्हाला हा रिझल्टंट वेक्टर या ठिकाणी अंडरस्टँड झाला असेल. ठीक आहे, हा रिझल्टंट वेक्टर या ठिकाणी समजल्यानंतर या रिझल्टंट वेक्टरची एक्झॅक्टली मॅग्निट्यूड कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते. कारण आपला त्याचा आतला अँगल आपल्याला एक डिफरंट अँगल दिलेला आहे. ते पॅरलल पण नाहीत आणि अँटी पॅरलल पण नाही आहेत. जर पॅरलल असतील तर रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड काय असतं,
दिलेल्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा सम असतं आणि डायरेक्शन दोन वेक्टरच्या अलॉंग असतं. अँटी पॅरल असतील तर रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय असतो, डिफरन्स असतो आणि जो वेक्टर लार्जर आहे त्या डायरेक्शनमध्ये आपला रिझल्टंट वेक्टर असतं. ओके, ती स्टोरी कोणाची होती, पॅरलल अँड द अँटी पॅरल वेक्टरची स्टोरी होती. पण समजा दोन वेक्टर पॅरलल नाहीत, हे दोन वेक्टर पॅरलल नाहीत किंवा अँटी पॅरलल नाहीत, मग या पद्धतीनं त्यांचा आपण वेक्टर सम केला बाजूने ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके, ठीक आहे इथपर्यंत. मग त्यांचा रिझल्टंट एक्झॅक्टली कशा पद्धतीनं फाइंड आउट केला जातो आणि रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन कशा पद्धतीनं असतं त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला पाहायचा आहे. ओके, एक आपलं डेरिव्हेशन पाहायचं आहे. ते डेरिव्हेशन आपण या ठिकाणी डिराईव्ह करूयात. ओके, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया होऊन जाते. या ठिकाणी मी हा वेक्टर इथं घेतला, शिफ्ट केला या प्लेसला. हा समजा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर आपला बी आहे. ओके, थोडंसं मी लार्जर केसमध्ये दाखवतो या प्लेसला. आणि आपला हा काय काढला आपण, रिझल्टंट काढलेला आहे. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर, वेक्टर आर. आता मी काय केलं, हा लाईन एक्सटेंड केला. आता लक्षात घ्या, मी वेक्टर एला जर उचलून इथं ठेवला म्हणजे याचा मिनिंग काय झाला, वेक्टर ए असा आहे आणि वेक्टर बी असा आहे. तर जेव्हा आपण दोघांचे काय जॉईन केले, टेल जॉईन केले, तो अँगल थिटा कन्सिडर केला जातो. तो अँगल आलेच काय असतो, थिटा. हा दोन वेक्टरमधला जो लार्जर अँगल आहे तो लार्जर अँगल थिटा नसतो. अँगल ऑलवेज स्मॉलर असतो. अँगल ऑलवेज काय मेजर करायचा, स्मॉलर मेजर करायचा. तर ह्या दोन वेक्टरमधला जो अँगल आहे वेक्टर ए आणि वेक्टर बी मधला तो किती आहे, एक्झॅक्टली थिटा अँगल आहे. ओके, ठीक आहे. इथून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा आपला वेक्टर बी आहे. इथून एक परपेंडिक्युलर, ह्या वेक्टर एला मी जस्ट एक्सटेंड, समजा आपण याला नाव देऊयात ओ पी, इथं परपेंडिक्युलरला क्यू आणि हा एस पॉईंट. ओके, ठीक आहे. आता मी काय केलं या ठिकाणी, वेक्टर ए आणि वेक्टर बी मधला अँगल किती आहे, थिटा आहे. अँगल बिटवीन द वेक्टर ए आणि वेक्टर बी इज द थिटा. ओके, आता या केसमध्ये आपण हा ओपी लाईनला एक्सटेंड केलं आणि एस पासून एक्सटेंडेड लाईन ऑफ ओपी वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. त्याला पॉईंटला आपण काय म्हटलं, क्यू पॉईंट म्हटलं. तर या ठिकाणी आपण जर विचार केला बघा, पी क्यू एस एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालाय. काय फॉर्म झालं, एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला. कुठला राईट अँगल ट्रायंगल आहे, पी क्यू एस. ओके, सो दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. म्हणजे डेफिनेटली तुमचा काय हा हायपोटेनियस आहे. आपल्याला माहिती आहे ही जी लेंथ असते वेक्टरची ती किती असते, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर असते. ह्या वेक्टरची लेंथ म्हणजे किती असतं, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर असते. आणि वेक्टरची लेंथ म्हणजे काय असतं, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर असते. ओके, ठीक आहे. तर या ट्रायंगलमध्ये मला ही पी क्यू साईड फाइंड आउट करायची आहे. कारण पी क्यूची मला लेंथ माहीत नाही आहे. मला ही लेंथ माहिती आहे किती आहे, ए आहे. मला ही लेंथ माहिती आहे ती किती आहे, बी आहे. पण मला ही लेंथ माहीत नाही आहे, ही लेंथ माहीत नाही, ती मला फाइंड आउट करायची आहे. मग या ठिकाणी मला फाइंड आउट करायचं आहे, एस क्यू फाइंड आउट करायचा आहे आणि हा पी क्यू फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर हा पी क्यू फाइंड आउट करूयात. तर हा 90 असल्यामुळं हा बी जो झाला, हा बी काय असेल आपला हायपोटेनियस झाला. तरी थिटाला कुठली साईड आहे, ॲडजसंट साईड आहे आणि थिटाला कुठली आहे, अपोजिट साईड आहे. ओके, एस क्यू इज द अपोजिट साईड कुणाला, थिटाला. आणि पी क्यू इज द ॲडजसंट साईड कुणाला, थिटाला असेल. मग ॲडजसंट साईड पी क्यू काढण्यासाठी मी कॉस थिटा फॉर्म्युला यूज केला. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो, ॲडजसंट साईड डिवाइड बाय द हायपोटेनियस. ॲडजसंट साईड डिवाइड बाय द हायपोटेनियस. ॲडजसंट साईड डिवाइडेड बाय द हायपोटेनियस. ओके, इज इक्वल टू द ॲडजसंट साईड कुठली आपल्या ठिकाणी पी क्यू आहे डिवाइडेड बाय द हायपोटेनियस आपला काय ठिकाणी पी एस आहे. पी एस म्हणजे काय ठिकाणी बी आहे. पी एस म्हणजे कारण की वेक्टरची जी लेंथ असते त्या लाईनची जी लेंथ असते काय असतं, मॅग्निट्यूड असतं. मग वेक्टर बेची मॅग्निट्यूड किती आहे, बी आहे. ओके, ठीक आहे. आपल्याला काय करायचं, हा पी क्यू फाइंड आउट करायचा आहे. पी क्यू फाइंड आउट करायचा आहे. हे बी यालाच काय झालं, मल्टिप्लिकेशनमध्ये आलं. म्हणजे आपल्याला पी क्यूची व्हॅल्यू किती मिळालं, पी क्यू इज इक्वल टू द बी इंटू द कॉस थिटा. बी इंटू द कॉस थिटा. तर मला ही मिळालेलं आहे बी कॉस थिटा. तर पी क्यूची लेंथ किती मिळाली आपल्याला, बी कॉस थिटा मिळाली. ओके, ठीक आहे. त्यानंतर ही थिटाला कुठली साईड आहे, अपोजिट साईड आहे. अपोजिट साईड काढण्यासाठी आपण काय यूज करतोय, साइन थिटा फॉर्म्युला यूज केला. साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साईड डिवाइडेड बाय द हायपोटेनियस. अपोजिट साईड डिवाइडेड बाय द हायपोटेनियस. ओके, देन साइन थिटा इज इक्वल टू द अपोजिट साईड थिटाला म्हणजे कुठल्या ठिकाणी एस क्यू आहे, एस क्यू डिवाइडेड बाय द हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे आपला वेक्टर बी, कारण 90 अपोजिट काय असतो, ऑलवेज हायपोटेनियस असतो. आपला हायपोटेनियस झाला, त्याची लेंथ किती या ठिकाणी बी आहे. नॉट अ वेक्टर, वेक्टर बी नाही, लेंथ आपण बी घेतलेली आहे. आपला हायपोटेनियस झाला या ठिकाणी, करेक्ट आहे.
तर आपल्याला एस क्यू फाइंड आउट करायचा आहे. एस क्यू इज इक्वल टू द बी इंटू द साइन थिटा. एस क्यू इज इक्वल टू द बी इंटू द साइन थिटा. तर मला ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती किती मिळालेली आहे, ही साईड मिळालेली आहे बी इंटू द साइन थिटा. ओके ठीक आहे. आता लक्षात घ्या, मी हा कंप्लीट राईट अँगल ट्रायंगल यूज करणार आहे. कुठला, ओ क्यू एस, हा राईट अँगल ट्रायंगल. ओके, कुठला राईट अँगल ट्रायंगल, ओ क्यू एस. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये मला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. कुठं थेरम यूज करायचा आपल्याला, पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. सो पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला, ओके, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके, काय सांगतो आपल्याला पायथागोरस थेरम, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके, हाईटचा काय घेतला आपण ठिकाणी, स्क्वेअर घेतला. हायपोटेनियस स्क्वेअर आपल्या ठिकाणी ओ एसचा स्क्वेअर. ओके, बेस काय आपल्या ठिकाणी ओ क्यूचा स्क्वेअर, ओ क्यूचा स्क्वेअर प्लस हाईट काय आपल्या ठिकाणी एस क्यूचा स्क्वेअर. ओके ठीक आहे. ओ एस स्क्वेअर इज इक्वल टू द ओ क्यूची जी व्हॅल्यू आहे, ओ क्यू, हा ओ क्यू व्हॅल्यू किती आहे, ओ पी प्लस पी क्यू. ह्या ओ क्यूला काय ठेवू शकतो आपण या ठिकाणी, ओ पी प्लस पी क्यू ठेवू शकतोय. ओ पी प्लस पी क्यू, करेक्ट आहे, एज अ होल स्क्वेअर. ओके, प्लस एस क्यू स्क्वेअर. देन ओ एस व्हॅल्यू, ही ओ एसची व्हॅल्यू किती आहे, आर आहे, ती लेंथ किती आहे आर, म्हणजे आरचा स्क्वेअर केला इज इक्वल टू द ओ पी. ओ पीची व्हॅल्यू किती आहे, ए आहे, ओ पीची व्हॅल्यू किती आहे ठिकाणी ए, प्लस पी क्यू, पी क्यूची व्हॅल्यू किती आहे बी कॉस थिटा, बी इंटू द कॉस थिटा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस. ओके, होल ब्रॅकेटचा काय झालं ठिकाणी स्क्वेअर झालेला आहे. नेक्स्ट एस क्यू, एस क्यूची व्हॅल्यू किती आहे बी साइन थिटा, बी इंटू द साइन थिटा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू द, ह्याला ए प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला आपण स्प्लिट केला. ओके, ए प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, ए प्लस बी होल स्क्वेअर जर असेल त्याचा फॉर्म्युला झाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. काय असतं फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण याला स्प्लिट केलं, कारण इथे ए प्लस बी होल ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे, म्हणजे ए प्लस बी कॉस थिटाचा. इथं स्मॉल एचा स्क्वेअर म्हणजे कॅपिटल एचा स्क्वेअर झाला, प्लस स्मॉल बीचा स्क्वेअर म्हणजे ही क्वांटिटी बी स्मॉल बी झालं, म्हणजे बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ओके, प्लस हे 2 ॲज इट इज. स्मॉल ए म्हणजे कोणाची व्हॅल्यू आहे, ए ची व्हॅल्यू आहे. स्मॉल बी मीन्स काय या ठिकाणी बी कॉस थिटा आहे, बी कॉस थिटा, प्लस याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर आपल्याला किती मिळाला, बी स्क्वेअर इंटू द साइन स्क्वेअर थिटा. काय मिळालं आपल्या ठिकाणी, बी स्क्वेअर इंटू द साइन स्क्वेअर थिटा. ओके, तर आर स्क्वेअर इज इक्वल टू द हे ए स्क्वेअर ॲज इट इज प्लस या दोन टर्ममधून, ओके, बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, त्या दोघांमधून काय कॉमन निघेल, बी स्क्वेअर कॉमन निघालं. बी स्क्वेअर कॉमन निघाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आणि या साईडला काय राहिलं ठिकाणी प्लस 2ab इंटू द कॉस थिटा. पण आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ही जी व्हॅल्यू असते ती किती असतं, 1 असतं. ही व्हॅल्यू लक्षामध्ये घ्यायचं. ओके, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू किती झालं, 1 झालं. मॅथमॅटिक्समधलं व्हॅल्यू लक्षात ठेवा. तर आपल्याला आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळालं, आर स्क्वेअर इज इक्वल टू द ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ही व्हॅल्यू 1 झालं, म्हणजे काय राहिलं ठिकाणी प्लस 2ab इंटू द कॉस थिटा. हे आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली. पण आपल्याला आर फाइंड आउट करायचा आहे. सो आर मीन्स मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. जो आपण हा रिझल्टंट वेक्टर काढलेला आहे, वेक्टर ए प्लस वेक्टर बी या दोघांचा वेक्टर सम करून त्याची ती मॅग्निट्यूड असेल, किंवा वेक्टर ए प्लस वेक्टर बी याची मॅग्निट्यूड, वेक्टर ए प्लस वेक्टर बी ह्यांचा जो वेक्टर सम केलेला आहे त्याची मॅग्निट्यूड आपल्याला आपण आर कन्सिडर केलेली आहे, ती आपल्याला किती मिळालेलं आहे, अंडर रूट ऑफ हा आरचा स्क्वेअर एवढी व्हॅल्यू आहे. तर आपल्याला आर इज इक्वल टू काय मिळेल, आर इज इक्वल टू द ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab इंटू द cos theta. So this is an expression for the
मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. तर द रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड आपण या फॉर्म्युल्यानं फाइंड आउट करतो. मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. ओके, ठीक आहे. आपण रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड सांगितलेली आहे. आता मला रिझल्टंट वेक्टरची काय सांगायची आहे, डायरेक्शन सांगायची आहे की हा जो रिझल्टंट वेक्टर आहे हा, ओके, याची मॅग्निट्यूड मी त्या फॉर्म्युल्यानं काढू शकतोय कारण मला वेक्टर ए ची मॅग्निट्यूड माहिती आहे, वेक्टर बी ची मॅग्निट्यूड माहिती आहे, दोघांमधला म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी मधला जो थिटा अँगल आहे तो देखील मला माहिती आहे. म्हणजे मी जो ह्या दोन वेक्टरची ॲडिशन म्हणजे वेक्टर ए प्लस वेक्टर बी हे एक्झॅक्टली याची मॅग्निट्यूड एक्झॅक्टली आपण वेक्टर आर कन्सिडर केलेला आहे, वेक्टर आर यांचा रिझल्ट, त्याची मॅग्निट्यूड मी एक्झॅक्टली त्या फॉर्म्युल्यानं काढू शकतो. पण हा जो वेक्टर आर आहे तो वेक्टर ए पासून किती अँगल वरती आहे, अल्फा अँगल वरती आहे. म्हणजे त्या वेक्टर आर ची डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू द ए किती आहे सांगण्यासाठी मी काय यूज केलंय, अल्फा हा अँगल कन्सिडर करतोय. तर रिझल्टंट वेक्टर जो आपल्याला आर मिळालेला आहे त्याची डायरेक्शन सांगण्यासाठी आपण काय यूज केलं, अल्फा. अल्फा काय असतो, अल्फा इज द अँगल मेड बाय द वेक्टर आर विथ द वेक्टर ए. वेक्टर आर बरोबर वेक्टर ए न जो तयार केलेला अँगल असतो त्याला काय म्हणलं आपण, अल्फा म्हटलेला आहे. म्हणजे वेक्टर ए च्या रिस्पेक्ट मध्ये वेक्टर आर किती अँगल मध्ये मूव्ह करत आहे, किती अँगलच्या अँगलमध्ये तो वेक्टर आर डायरेक्ट केलेला आहे, तो म्हणजे ह्या वेक्टर आरची काय असेल, डायरेक्शन असेल. डायरेक्शन म्हणजे काय असेल, डायरेक्शन म्हणजे काय असेल, अल्फा असेल. डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. ओके, मी या साईडचं रब करतो. ओके, लास्टला एकदा सांगतो मी एक्झॅक्टली ट्रायंगुलर वेक्टर ॲडिशन काय असतो तो. टू वेक्टर्स ऑफ द सेम टाइप्स are represented in magnitude direction by the two sides of the triangle and this vector are taken in a order, then the resultant vector also represent in magnitude and direction by the third side of the triangle. Triangle ची काय असते, third side असते and always drawn from the initial point of the first vector to the end point of the second vector. So this is the resultant vector. ओके, ठीक आहे. तर आपल्याला रिझल्टंट वेक्टरचा तर त्या पद्धतीनं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं एक्सप्रेशन मिळालेलं आहे आणि हे जे एक्सप्रेशन आहे कुठल्याही ॲडिशनसाठी, कुठल्याही दोन वेक्टरसाठी, ते पॅरल असतील अँटी पॅरल असतील किंवा ते वेक्टर पर्टिक्युलर अँगलमध्ये असू द्या, त्यांचं डायरेक्शन मॅग्निट्यूड काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्यासाठी खूप युजफुल आहे. ओके, ते आपण त्याला प्रूफ देखील देणार आहोत पुढे. ओके, नाव डायरेक्शन या केसमधून हा अल्फा काय सांगतोय, डायरेक्शन ऑफ वेक्टर आर विथ रिस्पेक्ट टू द वेक्टर ए. म्हणजे वेक्टर ए पासून तो किती अँगलमध्ये वेक्टर जात आहे म्हणजे ती काय झाली, वेक्टर आर ची डायरेक्शन असेल ते आपण अल्फाने रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता या ट्रायंगलमध्ये बघा आपण हाच ट्रायंगल यूज करणार आहोत. कुठला ट्रायंगल आहे हा, ओ क्यू एस. ट्रायंगल ओ क्यू एस या ट्रायंगलमध्ये मला टॅन अल्फा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कुठला फॉर्म्युला, टॅन अल्फा. ओके, इज इक्वल टू द, तो झालं हे एक्सप्रेशन कशाचं आहे, मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. हे एक्सप्रेशन कशाचं आहे, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. म्हणजे दोन वेक्टरचे आपण जेव्हा ॲडिशन केलं त्यावेळेस जो रिझल्टंट वेक्टर मिळाला मला त्या वेक्टरची मॅग्निट्यूड काढण्याचं हे एक्सप्रेशन आहे. आता वेक्टरची काय काढायचे आपल्याला, डायरेक्शन करायची आहे. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर मीन्स वेक्टर आर. वेक्टर आरची आपण काय करणार आहोत, डायरेक्शन करणार आहोत. मी डायरेक्टली हा ट्रायंगल यूज केलेला आहे ओ क्यू एस. याच्यामध्ये टॅन अल्फा फॉर्म्युला यूज केला. टॅन अल्फाचा फॉर्म्युला असतो अपोजिट साइड डिवायडेड बाय द ॲडजसंट साइड. अपोजिट साइड, तर या अल्फाला अपोजिट साइड, आता हा बी नाही आहे कारण आपण ट्रायंगल जो कन्सिडर केलेला आहे तो कुठला आहे, ओ क्यू एस. हा अल्फाला अपोजिट साइड कुठली आहे, एस क्यू. अपोजिट साइड कुठली आहे, एस क्यू. मीन्स tan alpha is equal to the SQ divided by the अल्फाला ऍडजसंट साइड म्हणजे ही झाली OQ. ऍडजसंट साइड OQ. ओके, ठीक आहे. सो tan alpha is equal to the SQ divided by the OQ. ह्या OQ ला कसं लिहू शकतो आपण, OQ मीन्स OP प्लस PQ. OP प्लस PQ म्हणजे काय झाला, तो OQ झालेला आहे. सो OP प्लस PQ. ओके, सो टॅन अल्फा इज इक्वल टू द SQ ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, SQ ची व्हॅल्यू आहे B साइन थिटा डिवायडेड बाय द OP ची व्हॅल्यू किती आहे A. ओके, प्लस PQ ची व्हॅल्यू किती आहे, PQ ची व्हॅल्यू किती आहे
बी कॉस थिटा, बी कॉस थिटा, देन अल्फा इज इक्वल टू द टॅन, या साईडला आलेस काय झालं, टॅन इनवर्स ऑफ बी साइन थिटा, टॅन इनवर्स बी साइन थिटा डिवाइडेड बाय द a plus b into the cos theta. So this is an expression for the डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. म्हणजे एच्या रिस्पेक्टमध्ये बी किती डायरेक्शनला किती अँगलनी मूव्ह करत आहे ती त्या वेक्टरची काय असेल, डायरेक्शन असेल. तर या पद्धतीनं आपण वेक्टर आर ची काय फाइंड आउट केलेली आहे, डायरेक्शन फाइंड आउट केलेली आहे. ओके, तर एक्सप्रेशन व्यवस्थित लक्षामध्ये राहू द्या. एक्सप्रेशन हे फायनल जे एक्सप्रेशन काढलेलं आहे ते आपण प्रत्येक वेक्टरचा जो रिझल्टंट काढायचा असेल तुम्हाला ॲडिशन करून डिफरंट अँगलसाठी, पॅरल असेल की अँटी पॅरल त्याच्यासाठी देखील हा ॲप्लिकेबल आहेच. ओके, तर त्या केसमध्ये आपण याचा यूज इझिली करू शकतोय. ओके, सो दिस इज अबाउट द मॅग्निट्यूड एक्सप्रेशन, डायरेक्शन एक्सप्रेशन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. बंद केले का? तर ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन आपण अप्लाय केलं, रिझल्टंट मॅग्निट्यूड एक्सप्रेशन अँड डायरेक्शन एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलं. नेक्स्ट बघूयात आपण या ठिकाणी वेक्टर ॲडिशन इज अ कम्युटेटिव्ह. वेक्टर ॲडिशन is commutative. Okay, vector addition is a commutative. म्हणजे दोन वेक्टर्स दिलेत आपल्याला आणि त्याला आपण दोन डिफरंट वेनं आपण त्यांची ॲडिशन करणार आहोत. आणि जेव्हा आपण दोन डिफरंट वेनं त्याची ॲडिशन करतो तेव्हा ती ॲडिशनचा जो रिझल्टंट मिळतो आपल्याला, तो रिझल्टंट कसा मिळतो, आपल्याला सेम मिळतो. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, वेक्टर ॲडिशन इज अ कम्युटेटिव्ह. सो दिस इज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके, म्हणजे समजा मी वेक्टर ए घेतला पहिला वेक्टर प्लस वेक्टर बी घेतला, हा दोन वेक्टरची मी ॲडिशन केलं. म्हणजे पहिला वेक्टर ए मध्ये वेक्टर बी ॲड केला किंवा मी वेक्टर बी मध्ये वेक्टर ए ॲड केला. या दोन डिफरंट वेनं या दोघांची मी ॲडिशन जर केलं तर ते ॲडिशन मला ऑलवेज कसं मिळतं, सेम मिळते. म्हणजे दोघांचा रिझल्टंट आपल्याला कसा मिळतो, सेम मिळतो. त्याला काय म्हणलं आपण, वेक्टर ॲडिशन इज अ कम्युटेटिव्ह. तर आपण या ठिकाणी बघूयात एक्झॅक्टली कशा पद्धतीनं असतं ते. सो समजा आपण हा पहिला वेक्टर घेतलेला आहे वेक्टर ए आणि हा दुसरा वेक्टर घेतलेला आहे वेक्टर बी. सो दिस टू वेक्टर्स आर इन अ ऑर्डर. ओके, तर या दोन वेक्टरची ॲडिशन करण्यासाठी आपण आत्ताच पाहिलं काय यूज करू शकतो आपण, ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. काय सांगतो ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन, इफ टू वेक्टर्स of the same types, definitely these two vectors are same types, are represented in magnitude and direction. आता वेक्टरला मॅग्निट्यूड काय असतं, डायरेक्शन असतं. बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल, या ट्रायंगलच्या काय दोन साइड्स आहेत अँड दिस टू वेक्टर्स आर टेकन इन अ ऑर्डर. देन देअर रिझल्टंट वेक्टर म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बीचा रिझल्टंट वेक्टर ऑल्सो रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन बाय द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. ते ट्रायंगलची काय असतं, थर्ड साइड असतं. पण कुठून ड्रॉ करणार, इनिशियल पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर. तर आपल्याला हा वेक्टर आर मिळाला. वेक्टर आर इज इक्वल टू द काय असतं, वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू द वेक्टर आर. म्हणजे पहिल्या केसमध्ये मिळाला आपल्याला वेक्टर ए आर इज इक्वल टू द वेक्टर ए प्लस वेक्टर बी. ओके, लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ नेक्स्ट वन. आता मी वेक्टर बीला शिफ्ट केलं या प्लेसला. आपल्याला माहिती आहे वेक्टर आपण कुठेही शिफ्ट करू शकतोय विदाउट चेंजिंग देअर मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन. या आपण त्याला पॅरलली शिफ्ट केलं. वेक्टर बीला कसं शिफ्ट केलं, त्याला पॅरलली शिफ्ट करून याला या पद्धतीने प्लेस केला. ओके, तर आपल्याला हा वेक्टर बी मिळाला विदाउट चेंजिंग देअर मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन. ओके, म्हणजे जेवढ्या लेन्थचा या ठिकाणी वेक्टर बी असेल तेवढाच या ठिकाणचा आहे. डायरेक्शन दोघांची कशी आहे, सेम आहे. आणि सिमिलरली हा वेक्टर एला शिफ्ट केला मी या प्लेसला, तर आपल्याला हा वेक्टर ए मिळाला. तर मी त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड कशी ठेवलेलं आहे, सेम ठेवलेलं आहे. या पद्धतीनं हा वेक्टर ए मिळाला.
आता पहिला वेक्टर कुठला आपला वेक्टर बी आहे, सेकंड वेक्टर कुठला तर वेक्टर ए आहे. हे दोन वेक्टर कसे आहेत तर ऑर्डरमध्ये आहेत. म्हणजे डेफिनेटली या दोन वेक्टरच्या ॲडिशनसाठी मी काय यूज करू शकतो, ट्रायंगल वेक्टर ॲडिशन यूज करू शकतो. बिकॉज टू वेक्टर्स आर इन ऑर्डर, these two vectors of the same types, these two vectors are the two sides of the triangle, then definitely third side of the triangle means a resultant of vector B and the vector A. And this resultant vector always drawn from the initial point of the first vector to the end point of the second vector. म्हणजे परत आपल्याला या दोघांचा जो रिझल्टंट मिळेल तो कुठला मिळणार आहे, वेक्टर आरच मिळेल. आणि दिस वेक्टर आर इज इक्वल टू द वेक्टर ए बी प्लस वेक्टर ए. म्हणजे आपल्याला वेक्टर आर इज इक्वल काय मिळाला, वेक्टर आर इज इक्वल टू द पहिला वेक्टर बी प्लस वेक्टर ए. लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर सेकंड. म्हणजे या दोन इक्वेशन आपण असं लिहू शकतो, वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू द वेक्टर बी प्लस वेक्टर ए, वेक्टर बी प्लस वेक्टर ए. म्हणजे या दोन वेक्टरचं आपण दोन वेगळ्या प्रकारे त्यांचं ॲडिशन केलेलं आहे. दोन डिफरंट वेने आपण त्यांचं ॲडिशन केलं तर ते ॲडिशन आपल्याला कसं मिळतं, सेम मिळतं. म्हणून त्याला काय म्हणलं, वेक्टर ॲडिशन इज अ कम्युटेटिव्ह. ओके ठीक आहे, वेक्टर ॲडिशन ही कम्युटेटिव्ह आहे, आपल्याला ठिकाणी समजलेलं आहे. नाव नेक्स्टला सेकंड आहे वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. वेक्टर ॲडिशन कशी असते, असोसिएटिव्ह असते. ओके, म्हणजे असोसिएटिव्ह कशा पद्धतीने असते बघा. या ठिकाणी समजा वेक्टर ए आहे, ओके, हा वेक्टर जो आहे वेक्टर बी प्लस वेक्टर सी चे आपण अगोदर ॲडिशन केला. वेक्टर बी प्लस वेक्टर सी चे ॲडिशन करून आपल्याला एक रिझल्टंट मिळाला आणि यांच्या रिझल्टंटमध्ये आपण वेक्टर ए ॲड केला. ओके, किंवा आपण अगोदर वेक्टर ए प्लस वेक्टर बी चे ॲडिशन केलं आणि यांच्या रिझल्टंटमध्ये वेक्टर सी ॲड केला, तरी ती दोन्ही आपल्याला कसं मिळतं, सेम मिळतं. याला काय म्हणलं आपण, असोसिएटिव्ह लॉ म्हटलं. कुठला लॉ आहे तो, असोसिएटिव्ह लॉ आहे. म्हणजे वेक्टर ए कुणामध्ये ॲड केला, वेक्टर बी प्लस वेक्टर सीचा जो रिझल्टंट आहे त्याच्यामध्ये आपण वेक्टर ए ॲड केला, किंवा वेक्टर ए प्लस वेक्टर बीचा जो रिझल्टंट मिळतो त्याच्यामध्ये आपण वेक्टर सी ॲड केला. तर म्हणजे आपण दोन डिफरंट वेनं जरी आपण त्यांची ॲडिशन केलं तर ते आपल्याला ॲडिशन कशी मिळणार आहे, सेम मिळणार आहे. ते आपल्या ठिकाणी प्रूफ द्यायचं आहे. या ठिकाणी आता दोन वेक्टर नसून किती वेक्टर्स आहेत, 3 वेक्टर्स आहेत. ओके ठीक आहे, मी या पद्धतीने वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी कन्सिडर करणार आहे आणि असोसिएटिव्ह लॉ या ठिकाणी आपण प्रूफ देणार आहोत. ओके, सो लेट अस कन्सिडर दिस इज द वेक्टर ए, अनदर वेक्टर इज अ वेक्टर बी अँड थर्ड वेक्टर इज अ वेक्टर सी. ओके चालेल, काय अडचण नाही. आपण मला 3 वेक्टर्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण वेक्टर बी प्लस वेक्टर सी चे ॲडिशन करूयात. वेक्टर बी प्लस वेक्टर सी चे ॲडिशन करूयात. आता जर पाहायला गेले दोन वेक्टर्स कसे आहेत, ऑर्डरमध्ये आहेत. वेक्टर बी आणि वेक्टर सी आर इन ऑर्डर. जर हे दोन वेक्टर्स ऑर्डरमध्ये असतील तर त्यांची ॲडिशन करण्यासाठी आपण काय यूज करू शकतोय, ट्रायंगल वेक्टर ॲडिशन. बिकॉज दीज टू वेक्टर्स ऑफ द सेम टाइप्स, दीज टू वेक्टर्स आर टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. देन third side of triangle means resultant of the vector B and the vector C, which is drawn from the initial point of the first vector to the end point of the second vector. तर मला हा रिझल्टंट मिळाला. हा रिझल्टंट आहे वेक्टर बी प्लस वेक्टर सी. काय मिळाला आपला, हा वेक्टर बी प्लस वेक्टर सी मिळाला. ओके ठीक आहे. तर वेक्टर बी प्लस वेक्टर सी हा कुणाचा रिझल्टंट आहे, वेक्टर बीचा आणि वेक्टर सीचा रिझल्टंट आहे. आता हा रिझल्टंट आणि वेक्टर ए जर पाहिलं परत हे कसे आहेत, ऑर्डरमध्ये आहेत. हे दोन वेक्टर कसे आहेत, ऑर्डरमध्ये आहेत. म्हणजे डेफिनेटली वेक्टर ए आणि वेक्टर बी प्लस वेक्टर सी जो हा एक वेक्टर आहे, या दोन वेक्टरला ट्रायंगलला वेक्टर ॲडिशन अप्लाय करून आपण त्याचा रिझल्टंट फाइंड आउट करू शकतो. बिकॉज टूज टू वेक्टर आर इन ऑर्डर and the two sides of the triangle, then third side of the triangle means a resultant of the vector A and the second vector is vector B plus vector C, which is drawn from the initial point of the first vector to the end point of the second vector. So this is the resultant vector. काय मिळालं आपल्याला, हा रिझल्टंट वेक्टर R मिळालेला आहे. रिझल्टंट वेक्टर वेक्टर R. मग हा रिझल्टंट वेक्टर R काय मिळाला, जो पहिला वेक्टर आपला तो कुठला आहे, वेक्टर A आहे, प्लस जो दुसरा वेक्टर आहे तो कुठला आहे, या ठिकाणी वेक्टर बी प्लस वेक्टर सी आहे. ओके, समजा इक्वेशन नंबर फर्स्ट कन्सिडर केलं. आता सेकंड केसमध्ये अगोदर मी काय केलं, या ठिकाणी सेकंड केसमध्ये वेक्टर ए आणि वेक्टर बी ची ॲडिशन करायचं ठरवलं.
कुणाची ॲडिशन करायची आपल्याला, वेक्टर ए अँड द वेक्टर बी, बिकॉज these two वेक्टर आर इन अ ऑर्डर. परत हे दोन वेक्टर कसे आहेत, ऑर्डरमध्ये आहेत आणि या दोन ट्रायंगलच्या काय साईड्स आहेत, ऑर्डरमध्ये आहेत. मग यांचा जो थर्ड साईड असतो ट्रायंगलची ती काय असतो, रिझल्टंट वेक्टर असतो. म्हणजे मी या पद्धतीने पहिल्या वेक्टरच्या इनिशियल पॉईंटपासून दुसऱ्या वेक्टरच्या फायनल पॉईंटपर्यंत एक वेक्टर ड्रॉ केला तर हा वेक्टर मिळाला, रिझल्टंट वेक्टर मिळालेला आहे. वेक्टर आणि वेक्टर बीचा या ठिकाणी ट्रायंगल तयार झाला. तर हा वेक्टर काय आपला, वेक्टर ए प्लस वेक्टर बी मिळाला. हा पहिला वेक्टर आहे, वेक्टर ए प्लस वेक्टर बी. आणि जो दुसरा वेक्टर वेक्टर सी आहे. परत जर पाहिलं तर हे दोन वेक्टर्स कसे आहेत, ऑर्डरमध्ये आहेत. कारण ज्या प्लेसला वेक्टर ए प्लस वेक्टर बीचा एंड झालेला आहे तिथून वेक्टर सी स्टार्ट झालेला आहे. म्हणजे परत ह्या दोन ट्रायंगलच्या काय झाल्या, साईड झालेल्या आहेत. आणि दिस टू वेक्टर्स आर इन ऑर्डर. म्हणून ट्रायंगलची थर्ड साईड असेल तो काय असेल, रिझल्टंट असेल. फर्स्ट वेक्टर इज वेक्टर ए प्लस बी आणि सेकंड इज वेक्टर सी. आणि परत तो आपल्याला काय म्हणतो, वेक्टर आर मिळाला. काय म्हणतो आपल्याला, तो आर. कारण पहिल्या वेक्टरच्या इनिशियल पॉईंटपासून ते सेकंड वेक्टरच्या एंड पॉईंटपर्यंत आपण तो वेक्टर ड्रॉ केला तर मला वेक्टर आर मिळेल. वेक्टर आर इज इक्वल टू द फर्स्ट वेक्टर आपल्याला मिळालेला आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस सेकंड वेक्टर मिळाला आपल्याला वेक्टर सी. लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर सेकंड. आणि या दोन्ही इक्वेशन आपण या पद्धतीने सांगू शकतोय कारण दोघांचे राईट हँड साईड कशा या ठिकाणी, लेफ्ट हँड साईड कशा सेम आहे. किंवा वेक्टर आरची व्हॅल्यू आपण इथं पुट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू द इन ब्रॅकेट वेक्टर ए प्लस वेक्टर बी होल प्लस वेक्टर सी. सो दिस इज द वेक्टर ॲडिशन इज अ असोसिएटिव्ह. तर या पद्धतीने आपण वेक्टर ॲडिशन हे असोसिएटिव्ह देखील आहे. तर या पद्धतीने आपण हे दोन्ही प्रूफ दिलेलं आहे. सो वेक्टर ॲडिशन इज अ कम्युटेटिव्ह मीन्स वेक्टर ए प्लस वेक्टर बी हा ऑलवेज कोणाच्या इक्वल असतो, वेक्टर बी प्लस वेक्टर ए. आणि वेक्टर असोसिएटिव्ह काय सांगतो, वेक्टर ॲडिशन असोसिएटिव्ह केला काय सांगतो या ठिकाणी, वेक्टर ए प्लस इन ब्रॅकेट वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू द वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. ओके. तर हे दोन्ही या ठिकाणी लक्षामध्ये राहू द्या. वेक्टर ॲडिशन इज अ कम्युटेटिव्ह अँड वेक्टर ॲडिशन इज अ असोसिएटिव्ह. ओके. नेक्स्ट आहे पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. नेक्स्ट काय, पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तर वेक्टरच्या ॲडिशनचा आपण नेक्स्ट लॉ स्टडी करणार आहोत. पहिला लॉ आपण कुठला स्टडी केलेला आहे वेक्टरच्या ॲडिशनचा, ट्रायंगल लॉ स्टडी केलेला आहे. आता जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो काय ठिकाणी पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन स्टडी करायचा आहे. ओके. पॉलिगॉन मीन्स मेनी साईड्स, त्याला मेनी साईड्स असतील. ओके. म्हणजे ट्रायंगलसाठी 3 साईड्स असतील असं नाही आहे, 4 असतील, 5 असतील, 6 असतील. यापासून आपण पॉलिगॉन कन्सिडर करतोय. ओके. तर पॉलिगॉनच्या केसमध्ये आपण नंबर ऑफ वेक्टर्स ॲड करतोय. ओके. 2 ऑर द मोर वेक्टर्स ॲड करतोय. समजा मला या ठिकाणी वेक्टर्स दिलेले असतील, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी अँड द वेक्टर डी. ओके. या पद्धतीने मला 4 वेक्टर्स दिलेले आहेत. ओके. या 4 वेक्टरचा मला ॲडिशन करायचे आहे. आता 4 वेक्टरचे जेव्हा मी ॲडिशन करतो, 4 वेक्टरचे ॲडिशन करण्यासाठी आपण जो लॉ यूज करतो तो लॉला आपण कुठला लॉ म्हणला ठिकाणी, पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके. तर हा पॉलिगॉन लॉ एक्झॅक्टली काय सांगतो बघा, इफ नंबर ऑफ वेक्टर्स, मग ते 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, जेवढे वेक्टर असतील तेवढ्या वेक्टरसाठी आपण लिहितो ठिकाणी, इफ नंबर ऑफ वेक्टर्स ऑफ सेम टाइप्स, ते ऑलवेज कसे असले पाहिजेत, सेम टाइपचे असले पाहिजेत. इफ नंबर ऑफ वेक्टर्स ऑफ सेम टाइप्स आर रिप्रेझेंटेड in magnitude and direction. कशामध्ये रिप्रेझेंट केले आहेत, प्रत्येकाला एक मॅग्निट्यूड काय एक डायरेक्शन आहे. ओके. दिस नंबर ऑफ वेक्टर्स ऑफ द सेम टाइप, सगळे सेम टाइपचेच असले पाहिजेत, आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन बाय द साइड्स ऑफ इनकम्प्लीट
incomplete polygon taken in order. ओके, इथपर्यंत आपण बघा या 4 वेक्टरची स्टोरी इथपर्यंत सांगितलेलं आपण. आपल्याला काय सांगितलेलं आहे, इफ नंबर ऑफ वेक्टर्स कसे आहेत ते सेम टाईपचे आहेत आणि प्रत्येकाला काय मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे आणि ते कशामध्ये ऑर्डरमध्ये आहेत आणि त्या इनकम्प्लीट पॉलिगॉनचे समजा साइड्स आहेत. आता मी काय केलं, या 4 वेक्टरला अगोदर ऑर्डरमध्ये घेतलेला आहे. ऑर्डरमध्ये आपण लिहूया त्यांना. समजा हा पहिला वेक्टर आपण इथे ठेवलेला आहे, वेक्टर ए. त्याचे मॅग्निट्यूड डायरेक्शन कशाचे पाहिजे, सेम असले पाहिजे. हा वेक्टर बी ला उचललं, मी या पद्धतीने इथं शिफ्ट केलं. आपण याला या पद्धतीने शिफ्ट केलेलं या प्लेसला. ओके, तर त्याचे विदाउट चेंजिंग मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन आपण ते बी ला एक्झॅक्टली या पद्धतीने प्लेस केलेला आहे. ओके, मॅग्निट्यूड डायरेक्शन कशी असली पाहिजे, सेम. म्हणजे वेक्टर बी उचलला आपण या प्लेसला ठेवलेला आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर हा वेक्टर सी उचलला आणि बीच्या आपण या प्लेसला ठेवलेला आहे. तर आपला हा वेक्टर सी झालेला आहे. अरे ओके, वेक्टर सी. त्यानंतर हा वेक्टर डी उचलला आणि त्याला या पद्धतीने प्लेस केला, वेक्टर डी. ओके, मॅग्निट्यूड डायरेक्शन या ठिकाणी सेम दाखवा. तर हे सगळे वेक्टर आपण कसं केलेलं तर ऑर्डरमध्ये घेतलेलं आहे. टेकन इन ऑर्डर म्हणजे काय असतो, ज्या ठिकाणी फर्स्ट वेक्टर संपवतो तिथून दुसरा वेक्टर स्टार्ट झाला. ज्या ठिकाणी बघा इथं हा वेक्टर संपला, इथून दुसरा वेक्टर स्टार्ट झाला. ओके, मीन्स हेड जो असतो फर्स्ट वेक्टरचा तिथून सेकंड वेक्टरचा टेल स्टार्ट करत असतं, तर आपण काय म्हणलं ऑर्डरमधलं. तर हे 4 वेक्टर कसे आहेत, ऑर्डरमध्ये आहेत. आणि पॉलिगॉन कंप्लीट आहेत का, नाही आहे. तर इनकम्प्लीट पॉलिगॉनच्या काही साइड्स आहेत, साइड्स ऑफ द इनकम्प्लीट पॉलिगॉन. ओके, देन देअर रिझल्टंट then the resultant is represented in magnitude and direction. The resultant ला देखील काय असते, magnitude and the direction by the remaining side of polygon. तर ती पॉलिगॉनची काय असतील, राहिलेली साईड असतं. तर राहिलेली साईड पॉलिगॉनची ही आहे, बाय द रिमेनिंग साइड ऑफ द पॉलिगॉन. ओके, ठीक आहे. पण कुठून ड्रॉ करायचे, ड्रॉन फ्रॉम इनिशियल पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉइंट ऑफ लास्ट वेक्टर. कुठून ड्रॉ करायचं त्याला, पहिल्या वेक्टरच्या इनिशियल पॉइंट पासून ते लास्ट वेक्टरच्या एंड पॉइंट पर्यंत जो आपण या ठिकाणी वेक्टर ड्रॉ केलेला आहे त्या वेक्टरला काय म्हणायचं, रिझल्टंट वेक्टर म्हणायचं. तर आपला हा रिझल्टंट वेक्टर झाला, वेक्टर आर झाला. ओके, अँड दिस रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू द वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी. ओके, तर या पद्धतीनं आपण या 4 वेक्टरची काय केलं, ॲडिशन केलं बाय युजिंग द पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. काय सांगतो पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, इफ नंबर ऑफ वेक्टर्स ऑफ द सेम टाइप्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द साइड्स ऑफ इनकम्प्लीट पॉलिगॉन. ह्या पॉलिगॉन म्हणजे वेक्टर ड्रॉ करण्याच्या अगोदर पॉलिगॉन कसा होता, इनकम्प्लीट होता. त्या इनकम्प्लीट पॉलिगॉनच्या काय होत्या, साइड्स होत्या आणि ते सगळे कसे होते, ऑर्डरमध्ये होते. त्यानंतर त्यांचा रिझल्टंट वेक्टर जो असतो त्याला देखील काय असते, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असतं. This is the remaining side of the polygon which is drawn starting from the first vector to the end point of the second vector. So resultant of the vector A, vector B, vector C and vector D is vector R which is equal to the vector A plus vector B plus vector C plus vector D. ओके, ठीक आहे. आपण हे प्रूफ जे आहे ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन देखील देऊ शकतोय. काय सांगतो ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन, समजा पहिला वेक्टर आपण घेतला, फर्स्ट वेक्टर कुठला आपला वेक्टर ए, जो दुसरा वेक्टर आहे आपला तो कुठला या ठिकाणी वेक्टर बी आहे, राईट आहे. समजा या ट्रायंगलच्या 2 साइड्स आहेत, ट्रायंगलच्या काय त्या 2 साइड्स आहेत. आपण थर्ड साइड ड्रॉ केली, ती काय असतं, रिझल्टंट असतं. थर्ड साइड म्हणजे काय, 2 वेक्टरचं काय झालं, रिझल्टंट झाला. किती मिळाला आपला रिझल्टंट, वेक्टर ए प्लस वेक्टर बी झाला. ओके, ठीक आहे. आता मी नेक्स्ट वेक्टर घेतला, वेक्टर सी घेतला समजा या पद्धतीनं. ओके, मॅग्निट्यूड डायरेक्शन ॲज इट इज ठेवला आपण त्याला. हा कुठला वेक्टर सी आहे, राईट आहे. ओके, राईट. आता लक्षात घ्या, हा पहिला वेक्टर घेतला आणि हा दुसरा वेक्टर घेतला. परत हे 2 वेक्टर्स कसे आहेत, ऑर्डरमध्ये. फर्स्ट वेक्टर कुठला, वेक्टर ए प्लस बी आणि सेकंड वेक्टर इज वेक्टर सी आहे. परत हे 2 वेक्टर्स कसे आहेत, ऑर्डरमध्ये आहेत. ओके, ट्रायंगलच्या आता 2 साइड्स आहेत. ओके, मग आपल्याला याचा रिझल्टंट म्हणजे ट्रायंगलची काय असेल, थर्ड साइड असेल. म्हणजे वेक्टर ए प्लस बी फर्स्ट वेक्टर आणि वेक्टर सी सेकंड वेक्टर यांचा रिझल्टंट आपल्याला हा मिळाला. तो ऑलवेज कुठून ड्रॉ केला,
फर्स्ट वेक्टरच्या इनिशियल पॉईंटपासून आणि सेकंड वेक्टरच्या एंड पॉईंटपर्यंत ड्रॉ केला तर आपल्याला हा काय मिळालेला आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी हा पहिला वेक्टर मिळाला प्लस वेक्टर सी हा सेकंड वेक्टर मिळाला. ओके, नेक्स्ट वेक्टर घेतला आपण या ठिकाणी वेक्टर डी घेतला. हा कुठला वेक्टर आपल्या ठिकाणी वेक्टर डी आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला हा वेक्टर डी मिळालेला आहे. ओके, आता लक्षात द्या पहिला वेक्टर कुठला आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी आणि दुसरा वेक्टर कुठला वेक्टर डी. परत हे दोन वेक्टर्स कसे आहेत ऑर्डरमध्ये आहेत. मग त्या ट्रायंगलच्या दोन साइड्स आहेत आणि या ठिकाणी ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन अप्लाय करून आपण या दोन वेक्टरचा काय फाइंड आउट करू शकतो रिझल्टंट फाइंड आउट करू शकतो. मी तो पहिल्या वेक्टरच्या इनिशियल पॉईंटपासून ते दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉईंटपर्यंत ड्रॉ केला तर मला हा रिझल्टंट वेक्टर मिळाला वेक्टर आर. मग हा रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू काय असेल पहिला वेक्टर कुठला आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी. पहिला वेक्टर मिळाला आपल्याला वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी आणि दुसरा वेक्टर मिळाला वेक्टर डी. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर. ओके, तर या ठिकाणी पॉलिगॉन लॉ वेक्टर ॲडिशन अप्लाय करून आपण नंबर ऑफ वेक्टरची काय करतो ॲडिशन करतो. ओके, आणि ते आपल्याला रिझल्टंट या पद्धतीने मिळालेला आहे. ओके, सो दिस इज अबाउट द पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके.